कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः पुंडरीकवरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि प्रामुख्याने आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे गुरुपौर्णिमेचा विषय घेऊन मग महाभारताकडे मी वळेन. आत्ताच आठवण झाली, तसा डोक्यामध्ये महाभारताचाच विषय होता, पण गुरुपौर्णिमा असल्यामुळे गुरुच्या महत्वाच्या संदर्भात थोडस विवेचन करूया. आता जो मी एक श्लोक म्हटला, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरु ब्रह्मा आहे म्हणजे काय आहे, तर तो निर्माता आहे. काय निर्माण करतो, तर तो आम्हाला ज्ञान देतो. म्हणून ज्ञानाची निर्मिती गुरुच्या पासून होते असं आपल्याला लक्षात येईल. जन्माला आलेलं बालक हे मातीच्या गोळ्याप्रमाणे आहे. त्याला जसा आकार दिला जाईल तसा त्याचा आकार घडतो. तसं या जन्माला आलेल्या बालकाला नंतरच्या काळामध्ये विष्णूच्या प्रमाणे पालन पोषण करून आमच्याकडे गुरुकुल पद्धती होती. त्यामुळे हे सगळे छात्र गुरुच्या आश्रमात जाऊन राहत आणि गुरु त्यांचं त्या विष्णू प्रमाणे पालन करत. म्हणजे एकीकडे ज्ञानरूपी त्यांच्यामध्ये रोपट ते लावतायत, त्यांचं पालनही ते करतायत, आणि सगळ्या शेवटीला चुकलं तर शिक्षा करणारे ते शिव सुद्धा आहेत. कारण आपल्याकडे गुरुंनी शिष्याला केलेल्या अनेक शिक्षा आपल्याला ऐकण्यात येतील. मला त्याच्या खोलात जायचं नाही. मला सांगायचा तात्पर्याचा पुढचा भाग जसा आहे, गुरु साक्षात परब्रह्म. ते म्हणाले ब्रह्मा विष्णू महेश या संदर्भात अनेक विवेचन करतील. जितके ब्रह्मांड आहेत तितके ब्रह्मा विष्णू महेश आहेत, पण परब्रह्म एकच आहे. ते या सर्वांना निर्माण करणार आहे. ते परब्रह्म हे आमचे गुरु आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी आपलं पसायदान गुरुच्या समोर सांगितलं आणि गुरुकडे मागणं केलं, म्हणजे निवृत्तीनाथांच्याकडे मागणं केलं. आमच्याकडची ही गुरु परंपरा ही अत्यंत श्रेष्ठ स्वरूपाची आहे. प्रभू रामचंद्रांचा उल्लेख झाला की वशिष्ठांचा उल्लेख येणार, विश्वामित्रांचा उल्लेख येणार. विश्वामित्रांच्याकडून शस्त्रांचं ज्ञान प्रभू रामचंद्रांनी घेतलं, तर याला आम्ही अध्यात्म ज्ञान म्हणतो, ते वशिष्ठांच्याकडून घेतलं. गुरु वासिष्ठ नावाचा जो ग्रंथ आहे तो श्रीमद भगवद्गीतेप्रमाणेच आहे. प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांना प्रश्न विचारलेले आहेत आणि वशिष्ठांनी त्यांची उत्तरं दिलेली आहेत. तेव्हा तरी त्या गुरु वासिष्ठ्या संदर्भात सुद्धा आपण बोलूया, पण माझा तो आत्ताचा विषय नाही. अशी ही अगदी वेद कालापासून आमची गुरु परंपरा चालूच होती. पण त्याला गुरुचं स्मरण करण्याचा दिवस जो निवडला तो ही आषाढी पौर्णिमा, व्यासांचा जन्मदिवस आहे. व्यासांचा जन्मदिवस
गुरु म्हणून का निवडला याचा विचार आज आपल्याला थोडक्यामध्ये करायचा आहे. आम्ही महाभारताच्या प्रस्तावनेमध्ये किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या वेळा ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली त्यावेळा महाभारताविषयी उल्लेख करताना काय म्हटलं माऊलींनी? मनोनी महाभारती जे नाही ते लोहे लोके इति येणे कर्मे पनवे पाही व्यासुष्टिक जगत सर्व. मनोनी महाभारती जे नाही ते नोहेचे लोकी इति येणे कारणे म्हणे ते पाही व्यासुष्टिक जगत सर्व. म्हणाले जगामध्ये जे आम्हाला विविध स्वरूपाचे प्रकार दिसतात ते आज कोणी असं म्हणेल की विज्ञानाने हा शोध लावला, फलाण्याने हा शोध लावला. तुम्हाला शोध लावणाऱ्या लाखो जणांची नावं घ्यायची असतील तर घ्या, पण हे सगळंच्या सगळं ज्ञान व्यासांनी महाभारताच्या रूपाने आपल्याला सांगितलंय. त्यातले काही पैलू महाभारतच सुरू केला असल्यामुळे महाभारताच्या विवेचनात ते येतील. पण व्यासांचं मुख्य काय काम? तर व्यासांनी व्यास या शब्दाचाच मुळी अर्थ जो व्यवस्था लावतो तो व्यास. महाभारताच्या आधी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांनी हनुमंताचं वर्णन करताना याला सामवेदाचं ज्ञान असलं पाहिजे. ज्या अर्थी हा इतकी शुद्ध संस्कृत भाषा बोलतो आहे याला सामवेदाचं ज्ञान असलं पाहिजे असं त्या ठिकाणी रामायणात म्हटलंय. याचा अर्थ सामवेद नाहीच होता. ज्ञानाच्या दृष्टीने ऋग्वेद सुद्धा शब्द होता, पण हे सगळं एकत्र होतं. उदाहरण सांगूया, मी जर म्हणलं विज्ञान तर डोळ्यासमोर तसं विशेष काही येत नाही. पण मी जर म्हणलं रसायनशास्त्र तर त्याचा एक विशिष्ट भाग लक्षात येतो. जीवशास्त्र अशा प्रकाराने त्याच्या निरनिराळ्या रचना किंवा शाखा ज्ञानाच्या परिभाषेप्रमाणे जशा आम्ही विज्ञानाच्या पाहतो तसंच व्यासांनी एकत्र असलेला हा सगळा वेद याचे 4 भाग केले. पैल नावाच्या आपल्या शिष्याला एक भाग दिला, वैशंपायनाला एक भाग दिला, नंतर आणखीन 2 शिष्यांना वेगवेगळे भाग दिले. एकाला ऋग्वेद, एकाला यजुर्वेद, एकाला सामवेद, एकाला अथर्ववेद अशी नावं दिली. आता या ठिकाणी आपल्याला वेदांचे हे 4 भाग व्यासांनी का बरं केले? तर ऋग्वेदामध्ये शुद्ध स्वरूपाचं ज्ञान आणि देवतांचं वर्णन करणाऱ्या ऋचा आहेत. म्हणजे ऋग्वेदाचा मूळ विषय ज्ञान आहे. ज्ञानाचा, ज्याला आम्ही अध्यात्म ज्ञान म्हणतो, त्या ज्ञानाचा भाग वेगळा काढला, त्याला ऋग्वेद असं नाव दिलं. वेद या शब्दाचा अर्थ असा आहे, यामधला वेद या शब्दामधला विद हा धातू आहे आणि विद या धातूचा अर्थ आहे ज्ञान. ऋग्वेदामध्ये मुख्य विषय हा ज्ञानाचा आहे आणि आजच्या जगाने असं मानलंय की सर्वात जुना जर ग्रंथ कोणता असेल तर तो ऋग्वेद आहे. तर अशा पद्धतीने ज्ञानाचा विषय वेगळा केला, ज्याला आम्ही अध्यात्म ज्ञान म्हणतो वगैरे. नंतर त्यांनी पाहिलं क्षत्रियांसाठी शस्त्रविद्या पाहिजे, यज्ञ केले पाहिजेत. यज्ञ आणि शस्त्रविद्या याचा एकत्र भाग करून यजुर्वेदाची निर्मिती केली. म्हणजे वेदांच्या मधला यज्ञाचा भाग, शस्त्रास्त्राचा भाग हा सगळा वेगळा केला, त्याला यजुर्वेद असं नाव दिलं. भगवद्गीतेत भगवंतानी 10व्या अध्यायामध्ये विभूती योगात सांगताना असं म्हटलं, वेदानां सामवेदोस्मी. मग आपल्याला लक्षात येईल वेदांच्या मध्ये सर्वात महत्वाचा वेद सामवेद असं भगवंत का म्हणतात? तर या सामवेदामध्ये गायन आहे. गायन म्हणजे केवळ स्वर नव्हे बर का. गायन म्हणजे नृत्य, वादन आणि गायन
असा या तिन्ही मिळून सामवेदाचा भाग आला. तो गायनाच्या दृष्टीने भगवंतानी व्यासांनी त्याचा तिसरा भाग करून गायनाच्या माध्यमामधून परिवर्तन कसं करता येतं हे सगळं सामवेदामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि मग बाकीचं ज्याला आज आम्ही विज्ञान किंवा भौतिक स्वरूपाचं ज्ञान म्हणतो ते सगळं अथर्ववेदामध्ये जातं. आता आपल्याला आणखीन एका गोष्टीचा मला या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे. हे जे काही महत्वाचं काम व्यासांनी केलं त्यामुळे आम्ही त्यांना जगद्गुरु अशा प्रकारची पदवी देऊन त्यांचा जन्मदिवस हा व्यास पौर्णिमा म्हणजे गुरु पौर्णिमा या न्यायाने आम्ही सुरू केला. आता इथं आणखीन एक भाग आहे. प्रत्येक वेदाचा एक उपवेद आहे. ऋग्वेदाचा उपवेद आहे अर्थवेद म्हणजे अर्थशास्त्र. यजुर्वेदाचा उपवेद आहे धनुर्वेद म्हणजे शस्त्रविद्या. सामवेदाचा उपवेद आहे गांधर्व वेद म्हणजे गायन कला असलेलं शास्त्र. आज ज्याला गंधर्व विद्यालय वगैरे म्हणतो आम्ही, आजही नाव देतो, तो सामवेदाचा भाग आहे. आणि ज्याला आम्ही आयुर्वेद म्हणतो तो प्रामुख्याने ऋग्वेदातही काही भाग आलाय पण प्रामुख्याने तो अथर्ववेदाचा भाग आहे. आणि आजही आपण ज्याला आयुर्वेद म्हणतो त्याचं आज तर मोठ्या प्रमाणावर सगळीकडे डॉक्टर आहेत. म्हणजे ही सगळी विद्या वेदांच्या मधून आली आहे. आणि वेदांच्या मध्ये असलेल्या ह्या विद्येला व्यवस्थित रीतीने त्याचे भाग पाडून पूर्ण त्याची रचना लावली ज्यांनी, त्यांचं नाव आहे वेदव्यास. म्हणूनच त्यांना आम्ही वेदव्यास म्हणतो, कृष्णद्वैपायन म्हणतो. त्याचप्रमाणे कृष्ण आणखीन एक नावाचा मी मागच्या वेळा उल्लेख केला होता. अशी सगळी नावं त्यांना एकंदरीत त्यांच्या या सगळ्या कार्यामुळे मिळालेली आहेत. व्यासांचं आणखीन एक महत्वाचं काम आहे ते म्हणजे प्रस्थान त्रयीमध्ये आम्ही जे 3 ग्रंथ म्हणतो त्यामध्ये श्रीमद भगवद्गीता संस्कृतची प्रस्थान त्रयी सांगतोय. त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्र आणि उपनिषद यांचा समावेश होतो. आता आपल्याला लक्षात येईल की जे 6 शास्त्र आहेत या शास्त्रांच्या मध्ये सगळ्यात शेवटीला जे उत्पन्न झालेलं शास्त्र आहे त्याचं नाव आहे उत्तर मीमांसा. थोडक्यामध्ये ज्ञानाचाच विषय आणि गुरुचाच विषय असल्यामुळे आज सुरुवातीला मी ते आपल्याला सांगणार आहे. लक्षात घ्या, योग आणि सांख्य या दोघांची जोडी 6 शास्त्रामध्ये. त्याच्यानंतर न्याय आणि वैशेषिक या दोघांची जोडी. आणि तिसरी जोडी आहे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. या 6ला मिळून षडदर्शन किंवा 6 शास्त्र असं म्हणतात. यातलं सर्वात जे शेवटचं शास्त्र आहे ते आहे आता सांगितल्याप्रमाणे उत्तर मीमांसा. तर उत्तर मीमांसेचे लेखक आहेत व्यास. त्यांना बादरायण असंही म्हणतात. बद्रीच्या वनामध्ये म्हणजे बोरीच्या वनामध्ये त्यांची वाढ झाली आणि त्यांनी हा ग्रंथ तिथे लिहिला म्हणून बादरायण हे सुद्धा त्यांचं नाव आहे. सांगायचं तात्पर्य ही जी उत्तर मीमांसा आहे याच उत्तर मीमांसेचं दुसरं नाव आहे ब्रह्मसूत्र. आणि सर्वात कठीण कोणता ग्रंथ असेल तर तो ब्रह्मसूत्र आहे. हे ब्रह्मसूत्र सुद्धा व्यासांनी संपूर्ण वेदांचं सार काढून समाजासमोर ठेवले. म्हणून वेदांची रचना करताना 4 मुख्य भाग आणि त्यातलेही बारकावे पाहून व्यासांनी ही संपूर्ण रचना केल्यामुळे सगळ्यांनीच आणखीन सांगू का, ज्या भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आम्ही भागवतात पाहतो आणि महाभारतामध्ये येतं त्यांनी सुद्धा 10व्या अध्यायात त्यांचा गौरव विभूतीमध्ये सांगताना केलेला आहे. मुनी नाम अप्य व्यास असं भगवंत म्हणतात. आता या ठिकाणी मी थोडस
गायनाच्या बद्दल उल्लेख केल्यामुळं सामवेदाच्या संदर्भात थोडासा आणखी उल्लेख करतो. वेदानाम सामवेदोस्मी असं भगवंत का म्हणतात? तर याचं कारण असं आहे की भगवंतांना जास्त जे आवडतं ते गायन आवडतं, काव्यरूप आवडतं. म्हणून तर महाभारत आपलं भागवताच्या रचनेनंतर ज्यावेळेला प्रश्न विचारला गेला त्यावेळेला भगवंतांनी काय सांगितलं? नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयो रवो मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि नारद. ज्या ठिकाणी माझे भक्त माझं गायन करतात त्या ठिकाणी मी निवासाला असतो, तिष्ठतो, उभा राहून सगळं पाहतो असं भगवंत म्हणतात. त्या भगवंतानी सामवेदाला जे महत्व दिलं तो गायनाचा आणि भगवंताशी एकरूप होण्याचा सर्वात जवळचा मार्ग कोणता असेल तर तो गायन आहे. म्हणून आमच्याकडे ज्ञानेश्वर माऊली असतील, जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, नाथ महाराज असतील, यांनी सगळ्या आपल्या रचना काव्य रूपातून का केल्या? तर गद्य रूपातून हे सांगितलं तर तेवढं लक्षातही राहत नाही, पण काव्य रूपाने पाठांतराला सोपं जाणं आणि त्याचप्रमाणे त्या काव्याच्या माध्यमामधून एकरूपता साधणं अशा प्रकारचा भाव होतो. म्हणून सर्वात महत्वाचा वेद म्हणून भगवंत सामवेदाचं वर्णन करतात. आता व्यासांनी ही सगळी व्यवस्था लावल्यामुळे यांची जयंती आम्ही गुरु पौर्णिमा म्हणून साजरी करतो. आजही आपल्याकडे श्रीमद भगवद्गीतेतच 4थ्या अध्यायात भगवंतांनी जे सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक गुरुकुलामध्ये असं आचरण होतं. आमची इच्छा अशी आहे की हे घराघरामध्ये झालं पाहिजे, पण ते होत नसल्यामुळे अनेक प्रकारचे दुर्गुण घरांच्या मधून नवीन पिढीच्या मध्ये शिरलेले आहेत असं आपल्याला लक्षात येईल. आणि नवीन पिढी बऱ्याच वेळेला जुन्या पिढीचं ऐकत नाही हे जे आम्ही तक्रार करतो, तर त्याच्या पाठीमागे आम्ही या गुरु परंपरेच्या माध्यमामधून जे संस्कार घडवले ते आम्ही नवीन पिढीपर्यंत आज काही प्रमाणात नेले नाहीत, त्याचे परिणाम आहेत. पण काही प्रमाणात का होईना ज्या ठिकाणी गुरुकुल पद्धत आहे त्या ठिकाणी हे संस्कार आजही आहेत. तो गीतेतला महत्वाचा श्लोक मी आपल्या समोर या ठिकाणी मांडतोय. भगवंत असं म्हणतात, अर्जुनाने ज्यावेळेला प्रश्न विचारलाय त्याच्या उत्तरामध्ये हा श्लोक आपल्या सगळ्यांना पाठ पाहिजे आणि आपण त्याचा अर्थ सुद्धा मननात घेतला पाहिजे. भगवंत म्हणतात, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनः. भगवंत म्हणतात, की अर्जुना तुला जर गुरुकडे जायचं असेल तर कसं जाशील? नाहीतर एका राजपुत्राचं वर्णन सांगितलं आमच्याकडच्या कळावं म्हणून थोडक्यात तो प्रसंग सांगतो. एक राजपुत्र गुरुच्या आश्रमात गेला, रथात बसून गेला आणि पायातले जोडे न काढता कर कर काय वाजत असतील त्या काळाप्रमाणे तसाच आत शिरला आणि मला गुरुवर्य मला तुमचा शिष्य करून घ्या. गुरु म्हणाले, तुझी पात्रता झाली नाही, घरी परत जा, पात्रता झाल्यावर ये. दुसऱ्या वेळेला त्याला कोणीतरी सांगितलं, अरे गुरुच्या आश्रमामध्ये जोडे काढून जायचं असतं, जोडे घालून गेलास आणि मला गुरु माझे गुरु हा म्हणाला से बरोबर नाही. थोडस राजपुत्राचा जो थाट आहे तो त्या ठिकाणी घालून जाऊ नये, साधी कपडे घालून जावे. बरं, साधे कपडे घालून जरी गेला तर मी राजपुत्र हा भाव गेलाच नव्हता. गुरु मला शिष्य करून घ्या असंच त्याचं दुसऱ्या वेळा वाक्य होतं. आणि मग 2-3 वेळा झालं. मी आता ती कथा सांगत बसत नाही. सगळ्यात शेवटीला त्याला सांगितलं की बाबा रे, गुरुच्याकडे गेल्यानंतर आश्रमाच्या बाहेर जोडे काढून ठेवावेत हे तर झालं, पण आश्रमात प्रवेश करताना मला गुरु करून घ्या ही आज्ञा तू नाही द्यायची. आज्ञा हा तुझा विषयच नाही, आज्ञा हा त्यांचा विषय. लीनतेने जायचं. मग काय करायचं? तद्विद्धि प्रणिपातेन.
त्यांना साष्टांग दंडवत घालायचं. आता इथं मुद्दाम 2 शब्द मी वापरले, त्या दोन्हींचंही विश्लेषण मी करणार आहे. तद्विधी प्रणिपातेन, साष्टांग पहिल्या दिवशी तरी साष्टांग प्रणाम केला पाहिजे गुरुला. म्हणजे कसं, 8 अंग टेकून, पोट टेकू द्यायचं नाही, म्हणजे व्यायाम केलेला असला पाहिजे. नाही तर ढेरी वाढली की पोटच आधी टेकतं, डोकं टेकतच नाही, त्याला पाय वर करावं लागतं तेव्हा डोकं टेकतं. तसं नाही, तर तुमचं व्यायाम सुदृढ शरीर असलं पाहिजे. अष्टांग नमस्कार करायचा. कपाळ, 2 हात, छाती, 2 गुडघे आणि 2 पाय, या पद्धतीने हे 8 अंग टेकून घातलेला नमस्कार, याला साष्टांग नमस्कार म्हणायचं. दुसरं आहे, अनेक वेळा आम्ही ऐकतो, रस्त्याने जाता जातात कोणी जर महत्वाची व्यक्ती दिसली किंवा ब्राह्मण दिसला की काही जण म्हणतात, हो गुरु दंडवत. आता हे दंडवत याचा अर्थ काय हो? इथून एवढा नमस्कार करणे असा आहे का? काही कोपरापासून नमस्कार करणे असा आहे का? नाही, याचा सुद्धा अर्थ समजून घ्या. दंडवत या शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये वेळूची जी सरळ काठी आहे, संघामध्ये जे गेले त्यांना माहिती, त्याला दंड म्हणतात. आणि हा दंड असा उभा केलेला सोडून दिल्यानंतर त्याची एक बाजू पूर्णच्या पूर्ण जमिनीला टेकते. तसा एक बाजू म्हणजे पोटासगट सगळा भाग टेकून आणि हात पुढे करून घातलेला जो नमस्कार आहे, त्याला दंडवत म्हणतात. तद्विधी प्रणिपातेन, अशा पद्धतीने गुरुकडे लीनतेने जायचं. गुरुवर्य, मी तुमच्याकडे आलोय, ज्ञान घेण्यासाठी आलोय, मी तुम्हाला हा साष्टांग प्रणाम घालतो. म्हणून तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. आता सेवाया नाही बर का खाण्याच्या, सेवया, प्रश्न विचारायचे, पण केव्हा? गुरुची सेवा करून. नुसता मेवा खायचा नाही, गुरुची सेवा करायची. आणि सेवेमध्ये गुरुनी सांगितलेलं प्रत्येक काम करायचं. अहो, भगवंताचं उदाहरण घ्या ना. भगवान श्रीकृष्णाने सांदीपनींच्या आश्रमामध्ये लाकडं तोडायचं सुद्धा काम घेतलं. गुरुनी सांगितलेलं कुठलंही काम तत्परतेने करण्याचं त्या शिष्याची क्षमता असली पाहिजे, त्याने ते केलं पाहिजे. आणि अशा प्रकाराने गुरुची सेवा केल्यानंतर ज्या वेळेला गुरु म्हणतील आता बसा, काही मी तुम्हाला उपदेश करतोय, काही शिकवतोय, काही पाठांतर देतोय, त्यावेळेला त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील मनामधले, तर ते विचारायचे. अर्जुनाचे पंथी जे काय प्रसवण्या योग्य होती. आता लक्षात घ्या, अर्जुनाच्या पंक्तीत बसण्याची लायकी बऱ्याच दिवसापासून बोलणं झालेलं नसल्यामुळे बोलायचा सराव थोडा कमी झालाय. त्यामुळं थोडासा आवाजात आणि शब्दांच्या मध्ये बदल येतोय. लक्ष द्या, मी काय सांगतोय की अर्जुनाच्या पंक्तीत बसण्याची आमची लायकी झाली पाहिजे. कोणाच्या पंक्तीत कोणाला बसता येतं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. पण अर्जुनाची पंक्ती जे परसण्या योग्य होती, बसण्याच्या योग्यतेची होती. म्हणजे काय हो? अर्जुन या शब्दाचा अर्थ मनाचा सरळपणा. मी गुरुकडे जाऊन जसं तूप खाली अडकलंय म्हणून बोट वाकडं करून काढावं लागतं, तसं मी गुरुकडून ज्ञान काढून घेईन, प्रश्न विचारून. याच्यासाठी गुरुकडे जायचं नाही. तर गुरुकडे अर्जुनाच्या पंक्तीत बसण्याची पात्रता म्हणजे सरळ मनाने तुमच्या मनात आलेली शंका आड पडदा न ठेवता विचारणं. नाही तर बऱ्याच वेळेला काही विद्यार्थी आजच्या काळात आम्ही पाहतो, या गुरुला किती ज्ञान आहे हे पाहण्यासाठी नको त्या प्रकारचे प्रश्न विचारतात. तशा प्रकारे आमच्याकडे गुरुकडे जाण्याची पद्धती नव्हती. तर तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. आणि मग अर्जुनाप्रमाणे आमची पात्रता झाली. आम्ही सरळ मनाचे होऊन
खरी जी आमच्या मनात असलेली शंका आहे अध्यात्माविषयीची ती विचारायची. मग ते गुरु तुम्हाला शास्त्राचं ज्ञान देतील. अशा पद्धतीने गुरुकडे जाऊन ज्ञान घेण्याची आमची ही जी परंपरा होती, ही परंपरा आजही निरनिराळ्या गुरुकुलामध्ये टिकून आहे. आणि ती त्याला व्यवस्थित स्वरूप आलं व्यासांच्या पासून. आणि मग पुढच्या काळात त्यांनी ठरवून टाकलं की व्यासांची जयंती ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी करायची. अशा प्रकारचा एक विषय आता मनात आला. तो स्वतंत्र रीतीने 1 तासाचा सुद्धा मांडता येतो, पण मी आता मांडणार नाही. तर आपल्याकडे गुरु परंपरेमध्ये या मोठमोठ्या जोड्या झाल्या, त्यांनी गुरूंची सेवा कशी केली, ज्ञान कसं प्राप्त झालं, हे बरंच सांगता येतं. पण मी महाभारताच्याच पहिल्या व्याख्यानामध्ये उद्दालक ऋषींची कथा सांगितली. त्यांनी त्या ठिकाणी जे काही पाणी बंद होत नव्हतं त्या ठिकाणी झोपले आणि गुरुची आज्ञा 100% पाळल्यामुळे त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. असा भाग मी आपल्या समोर सांगितला. तर आमच्याकडे असलेल्या या गुरु परंपरेचे स्मरण आम्ही करून आजही गुरुकुल पद्धतीमध्ये याच पद्धतीने सगळं ज्ञान दिलं जातं. अशा प्रकारचा एक भाव गुरुपौर्णिमेच्या दृष्टीने आत्ता माझ्या डोळ्यासमोर आला. इथं बसेपर्यंत आणि गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्ही देईपर्यंत माझ्या डोक्यात हा विषय नव्हता, पण अचानक आला आणि तो आपल्या समोर मी मांडलाय. आज आपल्याला महाभारतामधल्या ज्या कथा मी मागे सांगितल्या त्या थोडक्यात सांगितल्या, त्या थोडक्यातच पाहिजेत. आपल्याला मुख्य कौरव पांडवांच्या इतिहासाकडे जायचं असल्यामुळे अजूनही काही गोष्टी मी थोडक्यातच आपल्या समोर मांडणार आहे. यमधर्माचा पृथ्वीवरचा अवतार म्हणजे पहिल्यांदा विदुर जन्माला आले हे मी सांगितलं. धृतराष्ट्र आधी, नंतर पांडू आणि नंतर विदुर. धर्मराजाच्या जन्माच्या अर्ध्या संदर्भात मी पहिल्यांदा म्हटलं बरं का. आता लक्षात घ्यायचं, हा जो विदुर आहे हा ज्ञानी आहे. म्हणजे अंबिकेच्या दासीने तिने स्वतः न जाता, अंबिकेने आपल्या दासीला स्वतः न जाता पाठवलं आणि तिच्या पोटी जन्माला आलेले हे विदुर आहेत, असं आपण मागच्या वेळेला पाहिलं. आता या ठिकाणी आपल्याला जे पाहायचंय, धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर. धृतराष्ट्र सर्वात मोठा पण आंधळा, त्यामुळे त्याचं राज्यावरचा अधिकार गेला. पंडूला हे राज्य मिळालं, त्याला राज्याभिषेक झाला, त्यांनी मोठ्या प्रमाणावर पराक्रम गाजवला. आणि कुंतीने स्वयंवरामध्ये पंडूच्या गळ्यात माळ घातली. याचा अर्थ पंडू पराक्रमी होता, हेही यावरून आपल्याला लक्षात येईल. त्याच्या खोलात मला जायचं नाही. नंतर मद्र देशाची कन्या जी आहे माद्री, शल्याची बहीण, हिच्या बरोबर भीष्माचार्यांनी त्यांचा विवाह घडवून आणला, हेही मी सांगितलं. आणि धृतराष्ट्रासाठी, ज्याला आज आम्ही अफगाणिस्तान म्हणतो, त्या गांधार देशची कन्या गांधारी, हिचा विवाह धृतराष्ट्राबरोबर झाला. आता तिने केलं ते बरोबर केलं का नाही आपल्याला म्हणण्याचा अधिकार नाही. तिने तिच्या इच्छेप्रमाणे केलं की आपल्या नवऱ्याला डोळे नाहीत तर मी सुद्धा डोळ्यांनी जग पाहणार नाही, म्हणून तिने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली. हा प्रसंग महाभारताने या पद्धतीने वर्णन केलेला आहे. आज आपल्याला आणखीन काही जन्मांचा विचार करायचा आणि इथं व्यासांचं कर्तृत्व मी आपल्या समोर मांडणार आहे. पहा, गौतम नावाचे जे ऋषी आहेत त्यांचा शरद्वान नावाचा मुलगा आहे. तपश्चर्या करत होता आणि इंद्र तपश्चर्या भंग करायला पाठवतो. त्याने जानपदी नावाची अप्सरा पाठवली आणि यांचा वीर्यपात झाला. जे घडलं, जसं घडलं ते मी सांगतोय, महाभारताने लिहिलेलं. अजून ते सिद्ध व्हायचं आहे, हे लक्षात घ्या. आणि
त्याच्यापासून जो जन्माला आला त्याच ते जे वीर्य आहे ते एका गवतावर पडलं, त्याचे दोन भाग झाले आणि दोन बालक जन्माला आले. अप्सरा निघून गेली. नंतर शंतनू राजा त्या ठिकाणून जात असताना त्याला ती दोन बालक दिसली. त्यांना घरी आणलं. त्यांचं नाव काय ठेवलं? कृप आणि कृपी असं त्यांचं नाव ठेवलं. खरं म्हणजे हे नाव कशाच्या अर्थाने आहे? शंतनूनी त्यांच्यावर कृपा केली. नंतर शरद्वान ऋषी आले. त्यांनी आपल्या मुलाला ज्ञान दिलं, शस्त्रविद्या दिली, असं महाभारतात वर्णन आहे. ते आपल्याला जास्त काही यायचं नाही. तर कृपा आणि कृपी हे दोघं हस्तिनापुरातच शंतनूच्या आधिपत्याखाली म्हणजे भीष्माचार्यांच्या बरोबरच वावरत होते, असं आपल्याला यावरून लक्षात येईल. दुसरं आहे भरद्वाज नावाचे ऋषी आहेत आणि धृताची नावाची अप्सरा आहे. अजून हेही सिद्ध व्हायचंय. यांचंही या ठिकाणी सांगितलं. वीर्यपात झाला आणि जे काही वीर्य आहे ते एका द्रोणामध्ये ठेवलं. त्या द्रोण्यातून ज्याचा जन्म झाला ते द्रोणाचार्य. आता हे जे द्रोणाचार्य आहेत हे आपल्या वडिलांच्याकडे आणि अग्निवेश ऋषीकडे शिकत असताना त्यांचे वडील वारले. याच काळामध्ये द्रुपद नावाचा जो राजा आहे हा यांच्याकडेच शिकायला होता, म्हणजे भीष्मा द्रोणाचार्यांच्या वडिलांच्याकडे. मग मित्रत्वाद म्हणून त्यांनी अनेक काय म्हणतात आना बाका एकमेकाला मदत करू, ज्यावेळा लागेल मी राजा झाल्यावर मदत देईल वगैरे असं सगळं सांगितलं. त्या द्रोणाचार्यांची कथा या ठिकाणी मी आपल्या समोर मांडली आहे. आता पुढे आपल्याला जो महत्वाचा भाग महाभारतातला जो पाहायचा आहे तो म्हणजे असा की हा जो पंडू राजा आहे हा राजकारभार अत्यंत व्यवस्थित पाहत होता. जनता त्याच्या कार्यावर अत्यंत प्रसन्न होती. पण नियतीच्या पोटात काय दडलंय हे आपल्याला माहित नसतं. पंडूने एक हरिणाचं जे जोडपं आहे ते रती सुखात मग्न असताना त्यांच्यावर बाण टाकला. महाभारताने वर्णन केलंय की ते ऋषी होते. ऋषी असले तरी काम विषयाचं सेवन करण्यासाठी मनुष्य धारणापेक्षा अन्य प्राण्याच्या रूप घेऊन ते त्यामध्ये होते. त्यांना बाण लागला आणि त्यातला जो ऋषी आहे तो घायाळ झाला. त्याने पंडूला शाप दिला की तू आम्ही या अवस्थेत असताना मारलं. पंडू म्हणाला आम्ही शिकार करणारे, हरणाची शिकार करायचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही त्या वेशात होता आम्हाला कळलं नाही. म्हणजे ते ठीक आहे, कळलं नाही त्यामुळं ब्रह्महत्येचं पाप तुला लागणार नाही. पण ते रतिसुखामध्ये मग्न असताना तू बाण मारलाशी तुझी चूक आहे. त्यामुळं मी तुला असा शाप देतो की तूही ज्या वेळा रतिसुख घेण्यासाठी जाशील त्यावेळा तुझा मृत्यू होईल. आली की नाही आता अडचण? आणि मग त्यांनी भीष्माचार्यांच्या समोर हे सगळं सांगितलं. राजपाट सोडला आणि या पत्नी म्हणाल्या आम्ही तरी इथे राहून काय करू, आम्ही तुमच्या बरोबर येतो. म्हणून हे सगळेच्या सगळे वनामध्ये आले. आणि या वनामध्ये असताना मग सगळीकडे तपश्चर्या वगैरे करणं त्यांचं चालूच आहे. याच काळात मग आता पंडूनी असं म्हटलं की राज्याला वारस पाहिजे आणि मलाही संतती पाहिजे. संततीशिवाय नरकातून मुक्तता नाही. पुत्रप्राप्ती व्हायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळा कुंतीने आपल्याला मिळालेले जे वर आहेत दुर्वास ऋषींच्याकडून त्या वराची माहिती दिली. आता या वरांची माहिती दिल्यानंतर पंडूने तिला सांगितलं की आपल्याला अत्यंत न्यायाने धर्माने वागणारा पुत्र पाहिजे. म्हणून यमधर्माचं तिने स्मरण केलं. कालांतराने वर्षांनी त्याला पुत्र झाला. त्याचं नाव धर्मराज किंवा युधिष्ठिर असं ठेवण्यात आलं.
नंतर पराक्रमी पुत्र पाहिजे म्हटल्यानंतर वायू देवतेचं स्मरण केलं. महाभारताने त्याचं पुष्कळ वर्णन केलंय. आता इकडे वायू देवतेच्या प्रसादाने तिला भीम हा मुलगा झाला. त्या भीमाचं इतकं विलक्षण वर्णन महाभारताने केलेलं आहे की हा ज्यावेळा आईच्या मांडीवर होता, 8-10 दिवसाचाच होता, या काळामध्ये तिकडे वाघाची डरकाळी असल्यामुळे कुंती उठली आणि तिच्या मांडीवरच हे मूल पडलं, म्हणजे भीम पडला. तो ज्या शिळेवर पडला ती शिळच दुभंगली. म्हणजे बालपणापासूनच त्याचं शरीर कसं वज्रासारखं होतं हे महाभारताने भीमाच्या संदर्भात वर्णन केलेलं आहे. असा शक्तिशाली पुत्र दुसरा झाला. तर म्हणाले राजकारभाराच्या दृष्टीने केवळ शक्ती आणि धर्मशीलता सांगत नाही, तर त्याच्यासाठी पराक्रम असावा लागतो. तर पराक्रमी पुत्र पाहिजे म्हणून इंद्राचं स्मरण केलं. आणि इंद्र देवतेकडून अर्जुन फाल्गुनी नक्षत्रावर झाला. उत्तर फाल्गुनी नक्षत्राला असंही वर्णन महाभारताच्या खोलात जात नाही. अर्जुनाचा जन्म झाला. आता इकडे माद्रीने अशी इच्छा व्यक्त केली की कुंती पुत्रवती झाली आहे, मला मात्र पुत्र नाही. तर मग कुंतीने तिला एक मंत्र दिला अश्विनी कुमाराचा. त्यामुळं तिला जुळे मुळे झाले. ते नकुल आणि सहदेव हे आपल्या सगळ्यांना नावं माहिती आहेत, पण कोणत्या देवतेपासून झाले हे सांगितलं. पण आता नकुल सहदेव दीड वर्षाच्या असतील. याच काळामध्ये पंडूचा कामविकार जागृत झाला आणि आपली पत्नी असलेली ही माद्री हिच्याशी संग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं निधन झालं असं महाभारताने वर्णन केलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी माद्री सती जाते, हेही वर्णन महाभारताने केलंय. मग आपल्या या 5ही पुत्रांना घेऊन कुंती राजधानीमध्ये येते. एकीकडचा प्रसंग काय घडला हे सांगितलं सलग सांगावं म्हणून. पण तिकडे राजधानीत काय झालं, धर्मराजाच्या समकक्षच तिकडे गांधारी सुद्धा गरोदर होती. पण धर्मराजाचा जन्म झाला तरी तिला पुत्र झाला नाही. आणि म्हणून पुढच्या काळात तिने व्यासांनी सांगितलं होतं तुला 100 पुत्र होतील वगैरे वगैरे, मग मला एकही पुत्र का नाही. आणि तिकडे धर्मराजा जन्माला आला तर गादीचा वारस तो होणार असाही एक भाव जाऊ म्हणून मनामध्ये निश्चितच आला. आणि त्यामुळे तिने पोटावर मारून घेतलं. त्याचा परिणाम झाला की एक गोळा बाहेर पडला लाल बुंद स्वरूपाचा. व्यासाने सांगितलं थांबा, याचं काही करू नका. त्याच्यावर त्यांनी शीतलोपचार केलं, थंड पाणी मारलं. त्याचे 101 तुकडे झाले, अंगठ्या एवढाले. ते 101 कुंभामध्ये घालून ठेवले. मी आमच्या विद्यार्थ्यांचा एक गट घेऊन परभणीला असलेल्या कृषी विद्यापीठात गेलो होतो. आमचे हे 50 विद्यार्थी, त्यांचे तिथले काही विद्यार्थी यांच्या समोर त्या कृषी शास्त्रज्ञांनी जे भाषण केलं त्यातला एक मुद्दा मी मानतो. त्यांनी म्हणाले आम्ही जे काही नवीन संशोधन करतो आम्हाला वाटतं फार नवीन आहे, पण नवीन नाही, महाभारतामध्ये आहे. टिश्यू कल्चरचा प्रयोग जर पहिल्यांदा कोणी केला असेल तर व्यासांनी केला. म्हणजे एका बीजापासून शेकडो रोप तयार होतात, त्याला टिश्यू कल्चरचा प्रयोग म्हणतात. तो वनस्पतीमध्ये आम्ही या 25 वर्षात केला. पण 5000 वर्षापूर्वी व्यासांनी हा मानवी गर्भाचा टिश्यू कल्चरचा प्रयोग आम्ही केला. टेस्ट टू बेबी प्रमाणे त्यांची रचना करून ठेवली. त्या काळची साधनं त्यांनी सांगितली त्या अर्थाने. आणि अरण्यात ज्यावेळेला भीमाचा जन्म झाला त्याच वेळेला इकडे दुर्योधनाचा जन्म झाला. महाभारतकारांनी त्या दुर्योधनाचं वर्णन इतकं विचित्र रीतीने केलंय की जसं घडलं तसं सांगितलं. म्हणे या जन्माला आला त्यावेळा यांनी गाढवाचा आवाज काढला आणि गावातली सगळी गाढवं ओरडायला लागली.
आणि म्हणून भविष्य करण्यात आलं की याचा तुम्ही त्याग करा. भीष्माचार्यांनी सुद्धा सांगितलं हा कुळाचा नाश करील याचा त्याग करावा. पण पुत्र प्रेमामुळे आई आणि वडिलांनी त्याला नकार दिल्यामुळे भीष्माचार्य केवळ पालक असल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही. मग दुर्योधन दुःशासन आली आणि एक दुशला नावाची कन्या झाली. 101 त्याचे जे भाग झाले होते दुशला नावाची कन्या झाली. आता मला सांगा, मी अगदी सुरुवातीला सांगितलेला द्रोणाचार्यांचा जन्म आणि कृपा आणि कृपीचा जन्म याचे प्रयोग तर अजून सिद्ध व्हायचे. केवळ पुरुष बीजापासून त्या दोघांचेही जन्म, तिघांचेही जन्म झाले. स्त्रीचा संघ त्यांना नाही, पण हे अजून सिद्ध व्हायचंय. पण हे व्यासाने 5000 वर्षापूर्वी केलेलं आहे. म्हणून महाभारती जे नाही ते नोहे चिरोती तीही येणे कारणे म्हणिते वाई व्यासश्चित्त जगत सर्व म्हणतात. ते या कारणाने म्हणतात असं आपल्याला लक्षात येईल. खरं मला काही त्याविषयी जास्त विश्लेषण करायचं नाही. पण आता हा भीष्म आपलं धृतराष्ट्र हा अंध आहे. आता हिचा एकच गर्भ 2 वर्ष चालला. त्यामुळं ह्याच्या काम विकाराला कुठंतरी वाट पाहिजेच ना. आणि म्हणून गांधारीने आपली जी दासी आहे वैश्य दासी तिला आपल्या पतीच्या सेवेमध्ये पाठवलं आणि त्या दासीपासून जो पुत्र झाला त्याचं नाव युयुत्सु. म्हणजे कौरवांच्या मध्ये पुरुष हे 101 आहेत आणि युयुत्सु हा या 100 जणांचा सावत्र भाऊ आहे. आणि या 100 जणांची दुशला नावाची जी कन्या आहे ती कौरवांची बहीण आहे. अशा पद्धतीने इकडे 102 यांचा जन्म, तिकडे त्या 5 जणांचा जन्म आणि हे सगळेच्या सगळे आता हस्तिनापुरात आले आहेत. आता तेही 5 जण आले आणि हे 102 असे हे 107 जण कुठल्या गुरुकुलात घालून शिक्षण करायचं. तर एवढ्या 107 जणाला कोण शिकवणार आणि कोण्या गुरुकुलामध्ये एका पाठवणार, एकाला इकडे दुसऱ्याला तिकडे. म्हणून आमच्या ह्या महाभारतामध्ये पहिली जर ट्युशन शाळा कोणी सुरू केली असेल तर ती भीष्माचार्यांनी केली. यांना गुरुच्या आश्रमात पाठवण्याच्या ऐवजी गुरूंनाच आपल्या राजधानीत बोलवलं. हे गुरु तर घरचेच होते, कारण कृपाचार्य हे भीष्माचार्यांच्या बरोबरच वाढलेले होते. त्यांनाही त्यांच्या वडिलांनी शस्त्रविद्या वगैरे ज्ञान दिलेलं होतं, शास्त्राचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. म्हणून प्राथमिक स्वरूपाचे गुरु म्हणून कृपाचार्य हे कौरव पांडवांना शिकवायला लागले बालपणापासूनच. कारण ते तिथंच होते ना, ते दुसरीकडे थोडेच होते. आता हे जे काही कौरव पांडवांना शिकवणं त्यांचं चालू आहे प्राथमिक स्वरूपाचं, या काळामध्ये ज्या घटना घडल्या त्यामधली सर्वात महत्वाची घटना द्रोणाचार्यांच्या बाबतीत घडलं काय की त्यांना त्यांचे वडील वारले, वडिलांचा आश्रम काही विशेष चालेना. त्यांनी शिक्षण कोणाकडून घेतलं काय नाही, ज्या ज्या वेळा विषय येईल त्यावेळा तो मी मांडेल. पण आता जो मला पुढे जाऊन थोडासा भाग मांडायचा आहे तो हा की माझा आश्रम व्यवस्थित व्हावा म्हणून आपल्या मित्राला गळ घालावी म्हणून आपला मित्र या नात्याने ते द्रुपद राजाकडे गेले. महाभारत घडवण्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा सहभाग आहे असं आपल्याला लक्षात येईल. द्रुपद राजाकडे गेले असताना द्रुपद राजाला म्हटलं, हे द्रुपदा, तू माझा बालमित्र आहेस, माझ्या बरोबरीचा आहेस, आपण दोघं एकत्र शिकलो आहोत, म्हणून आपल्या मित्राला तू मदत केली पाहिजेस, आश्रम उभा करण्यासाठी मदत केली पाहिजे. काय हो, बालपणी आणा भाका भरपूर घेतील, पण नंतर स्वभावात बदल झाल्यावर काय करणार. नंतर ते काही द्रुपद राजाच्या स्वभावात बदल झाला होता. त्यामुळं मैत्री बरोबरीच्या बरोबर असते. तू एक फाटका, आता त्यांनी शब्द वापरलेले मी इथं वापरत नाही, काय वापरले असतील ते, तुझी माझी मैत्री होऊ शकत नाही, तू माझ्या बरोबरीचा नाहीस, असं
द्रुपद राजाने सांगितलं. आणि आपल्याकडे साधारणपणे हा एक राहिलं मध्ये सांगायचं की द्रुपदाकडे जाण्याच्या आधीच कृपाचार्यांची बहीण ही कृपी हिच्या बरोबर द्रोणाचार्यांचा विवाह झालेला होता आणि त्यांनाही एक पुत्र झाला होता. त्याचं नाव अश्वत्थामा. त्याचं नाव अश्वत्थामा का ठेवलं तर म्हणाले जन्मल्या जन्मल्या त्याने घोड्याचा आवाज केला होता असं महाभारतकार वर्णन करतात. एकाने गाढवाचा केला आणि घोड्याचा केला म्हणजे प्राण्यांची मैत्री झाली. पुढे जाऊ द्या, तो विषय आताचा नाही, तो पुढे विषय येईल. सांगायचं तात्पर्य की ह्या द्रोणाचार्यांच्याकडे त्याला दूध देण्या इतकी सुद्धा आश्रमात व्यवस्था नव्हती. बाकीचे जे सगळे मुलं आहेत ते दूध पितात आणि मला पित नाही, आईला मागितल्यानंतर पीठ काढून दिलं. आणि याचा सगळा भाग मनामध्ये आल्यामुळे आपल्या मित्राला मागावं म्हणून द्रोणाचार्य तिकडे गेले, अशी एक पार्श्वभूमी आहे. आता द्रोणाचार्यांना द्रुपदाने नाकारल्यामुळे तिथून मदत मिळणार नाही म्हटल्यानंतर आपल्याकडे कुठंच काही नाही झालं तर जावाई कुठं जातो, म्हणाले सासरवाडीला येऊन राहतो. आपला स्वतःचा आश्रम त्यांचा मोडलाच होता. म्हणून ते हस्तिनापुराला आले आणि कृपाचार्यांच्याकडे राहायला लागले. स्वतःजवळ विलक्षण ज्ञान होतं यात वादच नाही. आणि एके दिवशी असं झालं की हे कौरव पांडव अजून परिपक्व झालेले नव्हते, लहान मुलं होती सगळी. एके दिवशी असं झालं की हे विटी दांडू खेळत असताना यांची विटी एका कोरड्या विहिरीमध्ये जाऊन पडली. ती काही काढता येईना. सगळे मुलं त्या ठिकाणी गोळा झाले. कृपाचार्य थोडंफार त्यांच्याकडे लक्ष देतच होते, पण ही नवीन आलेली व्यक्ती द्रोणाचार्य म्हणाली त्या मुलांना, काय झालं बाळांनो? तर म्हणाले ती विटी पडलेली आहे. आणि द्रोणाचार्यांनी आपल्या शस्त्रविद्येच्या आधारावर, बाणाच्या आधारावर ती विटी बाहेर काढली. आणि शिष्य कमी नसतात. त्यांनी पाहिलं आम्हाला शिकवणारे जे प्राथमिक शिक्षक आहेत ते तर आमचे शिक्षक आहेत, आम्ही त्यांना मानू, कृपाचार्य आमचे गुरु आहेतच, पण यांच्या इतकी विद्या त्यांच्याजवळ दिसत नाही. त्यामुळं हे सगळेच्या सगळे पांडव आणि कौरव भीष्माचार्यांच्याकडे गेले आणि भीष्माचार्यांना असं म्हणाले की आम्हाला तुम्ही शिकवायला कृपाचार्यांना सांगितलंय, ते आम्हाला ज्ञान देतायत, यात वाद नाही. पण आम्ही आणखीन एक वेगळी व्यक्ती पाहिली की जिच्याकडे ज्ञानाचा भरपूर साठा आहे, तेही आम्हाला गुरु म्हणून मिळावे. आणि मग त्या ठिकाणी द्रोणाचार्यांचं नाव उघड झालं, कारण ते हस्तिनापुरातच आपल्या सासूरवाडीला म्हणजे कृपाचार्यांच्याकडे राहायला आले होते. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्यांची ओळख झाली आणि भीष्माचार्यांनी लागलीच सांगितलं की कृपाचार्यांच्या बरोबरीने द्रोणाचार्य सुद्धा तुम्हाला शिकवायला राहतील. आणि द्रोणाचार्यांच्या चरित्राची उत्कृष्ट व्यवस्था भीष्माचार्यांनी केली. जी व्यवस्था द्रुपदानी करायला पाहिजे होती, म्हणजे द्रुपदानी केली असती तर द्रोणाचार्यांचा स्वतंत्र आश्रम झाला असता. पण ती द्रुपदानी न केल्यामुळे भीष्माचार्यांनी केली आणि स्वतंत्र आश्रम काढण्याऐवजी गावाच्या बाहेर जवळच यांचं हे ट्युशन गुरुकुल सुरू झालं. म्हणजे जे कोणी ट्युशन घेणारे आहेत त्या आचार्यांना, त्या भागांना शिकवायला हरकत नाही की तुम्ही त्यांच्या गुरुकुलाचं नाव द्रोणाचार्य गुरुकुल ठेवायला हरकत नाही. तर द्रोणाचार्य हे या काळातले पहिले ट्युशन गुरु आहेत असं आपल्याला लक्षात येईल. ते कौरव पांडवांचेच गुरु आहेत, कारण या गुरुकुलामध्ये भीष्माचार्यांचा शब्द अंतिम आहे. भीष्माचार्य ज्यांना घ्या म्हणतील त्यांनाच घेता येईल. म्हणून कर्ण सुद्धा शिकला या गुरुकुलामध्ये, तो भीष्माचार्यांनी सांगितल्यामुळे. कारण अधिरथाचा तो मुलगा आहे, आपल्या सारथ्याचा मुलगा आहे, त्यालाही शिकवा सांगितल्यामुळे या गुरुकुलात तो आहेच आहे, हे लक्षात घ्या. त्याला शिक्षण मिळालं नाही आणि मग तो परशुरामाकडे गेला असं नाही, इथेही त्याला शिक्षण मिळालंय.
आणि मग या सगळ्यांच्या शिक्षणाची व्यवस्था द्रोणाचार्यांच्या माध्यमामधून सुरू झाली आणि राजधानीपासून फार दूर नाही तर राजधानीच्या जवळच झाली. अशा प्रकारचं हे गुरुकुल द्रोणाचार्यांचं सुरू झालं. द्रोणाचार्य विलक्षण बुद्धिमान होते, शास्त्र दोन्हीतही निपुण होते आणि आपल्याकडे सांगितलेलं आहे, सगळ्याच क्षेत्रात आहे, आपण पाहतोच आहोत. अधिकार तैसा करू उपदेश. कोणाची कला काय आहे हे पाहून त्याला ज्ञान द्यायचं, त्या कलेत त्याचा विकास होईल हे पाहायचं. याविषयीच विलक्षण कौशल्य द्रोणाचार्यांच्या जवळ होत. द्रोणाचार्यांनी पाहिलं, गदा या शस्त्राचा उपयोग करणारे भीम, दुर्योधन आणि कौरवांचे अनेक भाऊ आहेत. त्यांना गदा युद्धाचं शिक्षण दिलं. धर्मराजा हा शास्त्रामध्ये निपुण आहे, शास्त्राचं ज्ञान त्याला जास्त घेण्यासारखं आहे. त्या शास्त्राचं ज्ञान धर्मराजाला दिलं. नकुल सहदेव यांच्याकडे आणखीन काही विद्या उपजतच असल्यामुळे एकाला घोड्याची परीक्षा आणि दुसऱ्याला गायींची किंवा जनावरांची अन्य परीक्षा, अशी जी काही कामं आहेत त्याचंही शिक्षण त्या त्याच क्षेत्रात सुरू झालं. आता जे वर्णन मला करायचं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. महत्वाचं एवढ्यासाठी आहे की याच्यावरून आमच्याकडे फार वादंग माजलेले आहे. द्रोणाचार्याने अर्जुनाचं धनुर्विद्यातलं कौशल्य पाहिलं आणि एक गोष्ट सांगितली की तो ग्रहण कशा रीतीने करतो याचं कौशल्य पाहिलं. आणि आपल्या पुत्रालाही ज्या अनेक विद्या दिल्या नाहीत असं सुरुवातीला आपण म्हणूया, त्या अनेक विद्या अर्जुनाला मिळाल्या. याच काळात हिरण्यधनु नावाचा वनवासींचा जो राजा आहे त्याचा मुलगा एकलव्य द्रोणाचार्यांच्याकडे आला. आता लक्षात घ्या, द्रोणाचार्य या विद्यालयात प्रवेश देण्यासाठी पात्र नाहीत. प्रवेश भीष्माचार्यांच्याकडून घ्यायचा आहे, पण आला हा द्रोणाचार्यांच्याकडे. द्रोणाचार्य म्हणाले, बाळा, मी तुला शिकवू शकत नाही, कारण तुला शिकवण्याचं माझ्या हातात नाही, ते आहे भीष्माचार्यांच्या हातात. महाभारताच्या काही प्रतींच्या मध्ये हा जो एकलव्य आहे यांनी नाद सोडला नाही आणि मग त्या ठिकाणी धनुष्याचे बाण जे सुटलेले ते आणून देणं वगैरे कशा रीतीने चालतं काय नाही याचही बाहेरून का होईना आणून देण्यासाठी अन्य माणसं लागतात. राजपुत्र कशाला जातील, त्याच्यात हा असायचा आणि बाण आणून द्यायचा वगैरे वगैरे, अशा अनेक गोष्टी तो एकलव्य करत असे, असंही काही ग्रंथांच्या मध्ये वर्णन केलंय. पण एकलव्याला द्रोणाचार्यांनी ज्ञान दिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता इथं आपल्याला मला दुसरा एक मुद्दा मांडायचा आहे, तो असा, एकलव्य भीष्माचार्यांच्याकडे का गेला नाही की मला या गुरुकुलात प्रवेश मिळवून द्या, द्रोणाचार्यांच्याच का गेला? मी कार्यक्रमात आहे नंतर. ते 5-10 मिनिट राहिले तेवढा वेळ घेतो आत्ताचा. एकलव्य मध्येच फोन आल्यामुळे ही गडबड झाली. एकलव्य
भीष्माचार्यांच्याकडे का गेला नाही? तर भीष्माचार्यांच्याकडे न जाण्याचं महत्वाचं कारण असं होतं की एकलव्याचे जे वडील आहेत ते हिरण्यधनु नावाचे, ते जरासंधाचे जे 8-10 प्रमुख सेनापती होते त्यापैकी एक होते. मग मला सांगा, तो जर भीष्माचार्यांच्याकडे गेला असता तर तो वनवासी आहे म्हणून त्याला नाकारलं, हा जो भाग लोक सांगतात तो चुकीचा आहे. द्रोणाचार्यांच्याकडे आला, द्रोणाचार्यांनी सांगितलं माझ्या हातात नाही, तुम्ही भीष्माचार्यांची परवानगी आणा. तो भीष्माचार्यांच्याकडे जाऊ शकला नाही, कारण तो परकीय राष्ट्रामधला आहे, राज्यामधला आहे आणि तो हिरण्यधनुचा मुलगा आहे आणि हिरण्यधनु हा जरासंधाचा मांडलिक आहे, सेनापती आहे. मग जरासंधाच्या सेनापत्याच्या मुलाला गुरुकुलात भीष्माचार्यांनी प्रवेश दिला असता का? नसता दिला. म्हणून एकलव्याने ती नवीन युक्ती केली आणि त्या पद्धतीने ज्ञान घेतलं. त्याचं कौशल्य निश्चितच विलक्षण आहे, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण त्याच्याविषयीचं वर्णन मी आणखीन थोडस पुढच्या भागामध्ये करीन. आता मी जे वर्णन करतोय ते वर्णन लक्षात घ्या. पांडव आणि कौरवांच्या मध्ये निरनिराळ्या विद्या द्रोणाचार्यांनी द्यायला सुरू केली. मी मगा म्हणालो की धर्मराजा हा ज्ञान क्षेत्रातला आहे. आता अनेक वेळा जे काही पाठांतर वगैरे करायचंय त्याच्यात धर्मराजा हा पुढे होताच, ज्ञानामध्ये त्याचा सारखा हात धरील असं कोणी नव्हताच. पण द्रोणाचार्यांनी एकदा 5 श्लोक सगळ्या शिष्यांना पाठ करायला दिले. दुसरे दिवशी विचारलं, निम्म्या विद्यार्थ्यांनी पाठ केले. तिसरे दिवशी जवळजवळ सगळ्यांनी पाठ केले. पांडव तर धर्मराजा सोडून बाकीच्यांनी ताबडतोब पाठ केल्याचं सांगितलं. आणि तिसऱ्या वेळेला सुद्धा ज्यावेळा धर्मराजा असं म्हणाला की मला पाठ नाही, त्यावेळा बाकीची सगळे मुलं हसायला लागले. हा ज्ञानाचा विद्यार्थी म्हणतो, वेदांचं ज्ञान घेतो म्हणतो आणि यालाच पाठ नाही. आम्हाला पहा कसे पाठ झाले, म्हणजे आम्ही त्या धर्मराजाच्याही पुढे आहोत ज्ञानाच्या क्षेत्रात, असा भाव अनेकांच्या मनात निर्माण झाला. द्रोणाचार्यांना हे अत्यंत वाईट वाटलं, थोडासा रागही आला. पण 5व्या दिवशी त्यांना द्रोणाचार्य टोचून म्हणाले, तुला हे श्लोक कसे काय पाठ झाले नाहीत? आणि असं रागात गुरु बोलल्यानंतर त्याने ते 5ही श्लोक घडाघडा म्हणून दाखवले. मग गुरुनी त्याला प्रश्न विचारला की अरे हे 5 श्लोक तुला पाठ असताना पाठ नाही असं का म्हणालास? ते धर्मराजाने दिलेलं उत्तर वैचारिक आहे, लक्षात घ्या. धर्मराजाचं उत्तर, धर्मराजा म्हणाला, गुरुवरे तुम्ही आम्हाला शिकवलं की जी गोष्ट आपल्या आचरणात नाही ती गोष्ट आपल्याजवळ असली काय नसली आहे ती नसल्यासारखीच आहे. आता यामध्ये तुम्ही जो उपदेश केला आहे, आपण मराठीतला एक अभंग घेऊ, त्याच्या आधारावर त्याचं विश्लेषण करू. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तम गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी, पर उपकारे न परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूत दया गाई पशूंचे पालन, पानेल्या जीवान वना माझी, शांती रुजले नव्हे कोणाचे वाईट वाढवी वडिलांचे. अशा प्रकारचा श्लोक आहे, सुग्रीत झाला. म्हणजे हे आम्हाला पाठ झालं. अरे पण पाठ झालं, तुझ्या जीवनात उतरलं का? जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, आहे का तुझ्या जीवनामध्ये? आणि मग धर्मराजाने सांगितलं, माझ्या जीवनात उतरलं का नाही हे इतरांनी सांगावं, म्हणून तर आम्ही त्याला धर्मराजा म्हणतो की तो खोटं बोलला नाही वगैरे वगैरे. मी कसं म्हणेन की हे माझ्या जीवनात उतरलंय म्हणून? इतरांनी म्हणावं या अर्थाने मला पाठ झालं नाही असं म्हणालो. मला पहिल्या दिवशीपासून शब्द रूपाने हे श्लोक सगळे पाठ आहेत. तर ज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा कशा प्रकाराने विचार करावा, हा धर्मराजाचा हा जो भाव आहे हाही आम्ही कधीतरी लक्षात घेतला पाहिजे की ज्ञान शब्दरूपाने मिळवणं एक भाग आहे, पण ते जीवनामध्ये उतरलं का नाही
हे अत्यंत महत्वाचं आहे. असा एक भाव आजच्या पुरता आपण या ठिकाणी थांबूया. एकलव्याचं काय झालं काय नाही याविषयीचं विश्लेषण जे आहे ते आपल्याला पुढील भागात करता येईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पसायदान घ्या महाराज. पसायदान घ्यायचं का? हो हो. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तो सोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांची रतो ते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेटो दया भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे चंद्रने जे अलांछन मार्तंड जे तापहीन हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकी दृष्टा दृष्ट विजय होवावे जे एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसावो येणे ज्ञानदेव सुखिया झाला येणे ज्ञानदेव सुखिया झाला ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.